नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। आपण कुठल्याही पुराव्याशिवाय माहिती देत नसतो। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची घोषणा म्हणजे जी उत्कंठा आहे ती लागलीच आहे। कधी एकदाचा हप्ते वितरणाचा लक्षात घ्या शासन निर्णय आणि त्याचबरोबर घोषणा होते, तर या संदर्भातला लक्षात घ्या की लाडक्या बहिणींना याचीच उत्कंठा लागलेली आहे। तर याच पार्श्वभूमीवरती एक इंस्टाग्रामच्या पेजवरती अनेक नेते मंडळी असतात, काही ना काहीतरी घोषणा करत असतात। तर महाराष्ट्रामध्ये बीजेपी म्हणजेच लक्षात घ्या की भाजपाचे जे नेते आहेत संजीव रेड्डी आहेत, तर यांच्या इंस्टाग्रामच्या पेजवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्यांनी एक महत्त्वाची लक्षात घ्या पोस्ट केलेली आहे। तर ही पोस्ट पाहूनच आपण आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे। आपल्या स्क्रीनवरती ही पोस्ट पाहू शकता। तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक लाडक्या ज्या बहिणी आहेत यांना मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाची प्रतीक्षा होतीच, पण लक्षात घ्या की महाराष्ट्र शासन आहे त्याचबरोबर लक्षात घ्या की मुख्यमंत्री आहेत, तर यांच्यातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च महिन्यासोबत एप्रिल महिन्याच्या असे 2 महिन्याचा जो हप्ता आहे 3000 रुपयांचा जो हप्ता आहे तो पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारची पोस्ट त्यांनी इंस्टाग्रामच्या पेजवरती केलेली आहे। तर साधारणतः 1 दिवसापूर्वीचीच ही पोस्ट आहे। तर इंस्टाग्रामचं पेज आहे, तर या ठिकाणी माझी भाजपाचे जे नेते आहेत तर यांच्या लक्षात घ्या की इंस्टाग्रामच्या पेजवरती ही पोस्ट आलेली आहे। त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना नक्की काय 2 हप्ते मिळणार का, तर असा देखील प्रश्न पडलेला आहे। आपण सांगतच आहोत 2 हप्ते जर मिळत असतील तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाचीच बातमी आहे, पण शासनाची तयारी झालेली आहे। तर हे एका मंत्री यांनी त्यांच्या इंस्टाग्रामच्या पेजवरती पोस्ट केलेलं आहे। आता फक्त अधिकृत घोषणा व्हावी जेणेकरून लाडक्या बहिणींना या संदर्भात स्पष्टता येईल। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। या माहितीवरून आपल्याला असं कळतोय की येणारा जो लाभ आहे तो लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल अशा 2 महिन्याचा येऊ शकतो। पण या संदर्भात आपण लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो थोडी प्रतीक्षा करा, कारण का एप्रिल तर महिना संपतच आलेला आहे। तर यासाठी अधिकृत घोषणा म्हणजेच लक्षात घ्या की एप्रिल आणि मार्च अशा 2 महिन्यांच्या हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध होणं गरजेचं आहे। साधारणतः पुढील 2 दिवसांमध्ये हा GR प्रसिद्ध होऊ शकतो। मार्च महिन्याचा हप्ता मिळणार हे कन्फर्म आहे, परंतु एप्रिल महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातली घोषणा जोपर्यंत शासकीय मान्यता मिळणार नाही आहे तोपर्यंत लक्षात घ्या या संदर्भातली घोषणा होऊ शकत नाही आहे। जोपर्यंत शासकीय मान्यता देणारा GR येत नाही आहे किंवा मंत्री आदित्य तटकरे घोषणा करत नाही तरी तोपर्यंत 2 हप्ते मिळण्याची शक्यता थोडी कमी आहे। तर अशा प्रकारे हे वक्तव्य झालेलं आहे। 2 हप्ते लाडक्या बहिणींना मिळणार आहेत अशा प्रकारची बातमी इंस्टाग्रामवरती आलेली आहे। लवकरच या संदर्भातली घोषणा मुख्यमंत्री त्यानंतर आदित्य तटकरे यांनी करावी जेणेकरून लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचा लाभ आहे 3000 रुपयांचा एकत्रित मिळू शकतो। हप्ते वितरणासाठी अतिशय विलंब झालेला आहे इतर महिन्यांच्या तुलनेमध्ये। या महिन्यामध्ये अतिशय म्हणजे अजून GRच आला नसल्यामुळे हप्ते वितरणाची प्रोसेस लगेच सुरू होणार नाही आहे। त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना 2 हप्ते आहेत ते मिळावेत हीच आपल्या चॅनलमार्फत विनंती आहे। आणि त्याचबरोबर याची स्पष्टता लवकरच महाराष्ट्र शासनाचं जे GRचं अधिकृत पेज आहे तर या ठिकाणी GR प्रसिद्ध झाल्यावरती होणार आहे। तर ही आताची अपडेट आहे की शासनाची तयारी 2 हप्ते वितरणासंदर्भात सुरू असल्याची माहिती अशा प्रकारच्या पोस्टच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। पण या संदर्भातली कन्फर्म म्हणजे 100% कन्फर्म कधी होतं की ज्यावेळी शासकीय मान्यता देणारा GR प्रसिद्ध होईल त्यावेळीच या संदर्भातली अपडेट होणार आहे। तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे। शासनाची तयारी आपण सांगत आहोत की झालेलीच आहे ऑलमोस्ट। तर फक्त हप्ते वितरण 2 हप्ते किंवा 1 हप्ता वितरित होणार तर हेच क्लिअर होणं बाकी आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।